ओ भाई साहब खतरनाक है बघ कुणाल देख रहा है तू वाह भाई वाह जैसे फोटो देखा था वैसा ही है कलर हाऊस का कलर गया रे बघू शकता इथे अशा सर्व सायकल लावलेल्या आहेत तर इथे आपण पे करून सायकल रेंटवरती घेऊ शकतो आणि इथे रेट्स पण आहेत बघू शकता ज्युनियर सोलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण भेटलो आहोत आणि आजचा प्लॅन एकच नंबर आहे. आपण चाललो आहोत मित्रांनो दमनला. आपल्यासोबत आहे इथे कुणाल. तर कुणाल आलेला आहे आज. मित्रांनो आपण जात आहोत दमनला. तर मित्रांनो खूपच आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो सकाळ झालेली आहे, एकदम पहाटेच निघालो आहे दमनला जायला. तर खूपच मित्रांनो मजा येणार आहे आणि खूपच इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. मित्रांनो आपण आपली गाडी घेऊन चाललेलो आहोत. तर चला आता आपण टाईम वेस्ट नको करूया आणि फटाफट मित्रांनो निघूया, कारण ह्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूपच मजा करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण काय करूया माहिती आहे, आपण आता निघतोय कुणाल. तर सगळ्यात मोठी मेन गोष्ट काय आहे, आपण आपला हा रूट थोडा मोठा असणार आहे, काहीतरी 100-120 किलोमीटर असा. तर आपल्याला गाडी घेऊन जायची आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे, सगळ्यात पहिलं पेट्रोल चेक केला पाहिजे. आपण टायर प्रेशर चेक केला पाहिजे. तर या एक दोन गोष्टी करूया आणि फटाफट चला निघूया. तर पेट्रोल तर आपल्याकडे हमेशासारखा कमीच असतो, एकच गाडी आहे नाही 2 गाड्या दाखवते आता. तर एकच गाडी पेट्रोल आहे आणि टायर प्रेशर आपण ना पेट्रोल पंपवरती जाऊन चेक करूया. आपल्याला जास्त पेट्रोल भरायचं ना, आता आपल्याला जेवढी गाडी जाईल ना तेवढंच भरायचं. आपण पूर्ण फुल टँक करूया तिकडे गेल्यावरती, ठीक आहे. तर मित्रांनो चला, ऑलरेडी लेट झालेला आहे आणि आता आपण फटाफट जाऊया. चलो बैठो. जय गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आहे ना आपण पेट्रोल पंपावरती आलेलो. तिथे आपण 150 रुपयाचा पेट्रोल टाकलेला आहे. 3 काढा झालेत, 1 2 3 सरप्राईज. ठीक आहे. सरप्राईज. तर आता वाजलेत आहेत 7-9 झालेत. तर आपण आता 1.5 लिटर पेट्रोल टाकलाय. आपण आता एक चेंज करूया टायर प्रेशर. पेट्रोल इथे आहे ना, हे होता काय त्याचं नाव, गॅरेज, पण तो बंद झाला आहे. आता आपण इथे मॅन्युअली चेक करूया टायर दाबून थोडासा, हवा आहे की नाही. तसं ठीक आहे बरोबर. गाडी आणि किती उभी होती त्याच्यामुळे बरोबर आहे ना. एकदम. चलो फटाफट निघूया आपण आता. तर मित्रांनो फायनली 3 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहोत दमन. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे मोती दमन फोर्ट, परत लाईट हाऊस याच एरियामध्ये आहे सर्व. तर फायनली पोचलो आहे आपण. तर इथे समोर बघू शकता, इथे आहे आर्मीचा टँक, भारीच एकदम. आत्ताच 2 मिनटं झाली असतील आपण पोचलो आहे. तर 7 वाजता आपण निघालो होतो आणि आत्ता आहे ना एक्झॅक्ट काहीतरी 10 वाजलेत. पुन्हा टाईम काय झाला आहे, 9 वाजून 52 मिनटं. म्हणजे आपण तरी पण 10 मिनटं अगोदर पोचलो आहे. भाई 3 तासाचा रूट दाखवत होता, 10 मिनटं आधी पोचले. फुल पळवत घेऊन आलो आहे. आणि इथे लवकर येण्याचं कारण म्हणजे माहिती आहे, लवकर नाही टायमात येण्याचं कारण माहिती आहे, रोड आहेत ना एकदम पूर्ण खाली आहेत आणि हायवे आहेत ना एकदम पूर्ण क्लीन आणि पूर्ण प्लेन आहेत, कुठे खड्डे बिड्डे नाही जास्त आहेत. तर रोडमुळे आपण लवकर पोचलो आहे. कुणाला आपण विचारूया, कुणाल रोड कशा तिकडचे, एकदम एक भारीच नाही एकदम, त्याच्यामुळे आपण टायमात पोचलोय. सर्वात पहिला आहे ना मित्रांनो आपण आहे ना इथे येऊन फोटो काढूया आपण, ठीक आहे. इथे दमनमध्ये आहे ना मित्रांनो फिरण्यासारखे आहे ना
फिरण्यासाठी खूप काही आहे, एकदम खूप काही आहे फिरायला. त्याच्यामुळं आपण जो येण्याचा आपला जो प्रवास होता तो आपण दाखवला नाही. तर आता आहे ना आपण इथे फोटो काढूया. तर बघू शकता मस्तपैकी मोठा टँक आहे हा, इथे आपण फोटो काढूया कुणालचा. तर इथे समोर आहेत ना कलरफुल घरं आहेत, ते आपण आता बघायला चाललोय. त्याच्या आतमधून गाडी टाकायला लागते. ते बघा दमनची चांद. ओ भाई साहब खतरनाक है बघ कुणाल, देख रहा है तू? वाह भाई वाह, जैसे फोटो देखा था वैसा ही है. कलर हाऊस का कलर गया. मला वाटलं भाई आपण आता फुल प्लॅन केला आहे जायचं तिथे आणि नंतर माहिती पडायचं आहे घराला कलरच उडाला आहे. पण कलर आहे जसा पाहिजे तसा हाय कलर काही आहे. ते फोटो व्हिडिओ काढायचे का ना आपण मस्त. भाई साहेब बघू शकता आपण आता इथे फोटोशूट करतोय. पुन्हा मस्त गॅलरीमध्ये उभा आहे त्याच्या घराच्या समोर. आणि आता आपण त्याचा फोटो काढूया. फोटो आपण आयफोन निघालतोय. तर 1 2 3 4 पाठी येऊया थोडा. आता इथून काढूया. टेम्पोवाला आला मध्ये मारायला. तर मित्रांनो आता ना आपला फोटोशूट संपलेला आहे आणि बघू शकता इथे आहे ना हा चर्च आहे मोठा बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी. तर इथे आहे आणि बोलाल तर इथे कलरफुल बिल्डिंग्स आहेत, घरं आहेत. इथे पण तुम्ही येऊन फोटो काढू शकता. तर इथे आपलं आता फोटोशूट संपलेला आहे आणि आता आपण चाललो आहे बीचवरती. सगळ्यात पहिला खाऊया, कारण काय ना मी पण आणि कुणाल पण ना खाऊन नाही निघाला. तर सगळ्यात पहिला खाऊया आता. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मोती दमन बीचच्या इथे आणि बघू शकता बीच एकदम नीट अँड क्लीन आहे आणि इथे ना लोकांची गर्दी नाही आहे. इथे समोर बोट्स लावलेल्या आहेत आणि खाण्यापिण्याची एवढी दुकानं नाही आहेत. पूर्ण प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्याला खायला लागेल. बाहेर इथे काय नाही. आणि इथे बघू शकता इथे अशा सर्व सायकल लावलेल्या आहेत. तर इथे आपण पे करून सायकल रेंटवरती घेऊ शकतो. आणि इथे रेट्स पण आहेत बघू शकता. ज्युनियर, सोलो, डुओ, जेन झेड एकच नंबर एकदम. 100 रुपयापासून स्टार्ट आहे. 100 रुपये 30 मिनटं, 100 रुपये 60 मिनटं. आणि ह्या ॲपवरतून तुम्ही घेऊ शकता माय बाईक MYBYK याच्यावरून आपण ही रेंटवरती ॲपनी घेऊ शकतो सायकल. फायनली आपण आता आहे ना नाश्ता करायला आलेलो आहोत. 11 वाजलेत. 11 वाजले बोलते 11:30 वाजलेत आणि आता आपण आलो आहे 11:30 वाजलेत आणि आपण आता आलो आहे नाश्ता करायला. आपण आलो आहे इथे डॉमिनोजमध्ये. हे बघा इथे. तर इथून आता आपण पिझ्झा मागूया, पिझ्झा खाऊया आज. मेडी कुठे गेला ॲप त्यांचा, ॲपवरून ऑर्डर करूया आपण फटाफट पिझ्झा आणि जाऊया खायला. तर बघू शकता मित्रांनो आपला पिझ्झा आहे ना तो ऑर्डर झाला आहे आणि आपल्याला इथेच बसून खायचं आहे. गाडी इथे लावलेली आहे. चला आतमध्ये आता. हाँ चलो बैठे इधर, हम पिज़्ज़ा खाएंगे और कट्टी मारेंगे इधर से. सगळं घेऊन आलास ना तू? भाई पिझ्झा खाऊन पोट भरेल का आपल्याला? पिझ्झा खाऊन पोट भरेल की अजून काय खायला लागेल आपल्याला? तर बघू शकता फायनली आपला पिझ्झा आलेला आहे. अनबॉक्सिंग करूया आणि खाऊया. इधर कुणालचं अनबॉक्सिंग करेंगे. सगळं आपल्या टेबलवरती ठेवलं. सेटअप करायचं. टोटल किती आहे माहिती आहे पिझ्झा? 200. भाई कितीचा आहे माहिती आहे पिझ्झा? 278चा आहे. आणि पिझ्झा बघू शकता तुम्ही, एकच नंबर पिझ्झा आहे. वाटत नाही गरम जास्त मोठा दिला आहे. आपला नाश्ता आहे हा, लंच बाकी आहे. या खायला पिझ्झा. क्या बोलते हो ना, टेस्ट में बेस्ट डॉमिनोज इज बेस्ट. भारी आहे. टाकला नाही का चिकन टाकलं पण आपल्याला सगळे सॉस नाही भेटले बस. पण सही आहे. तर मित्रांनो फायनली आता घरी आलोय आणि आपली दमण ट्रिप संपलेली आहे.
खूप एन्जॉय केलं मित्रांनो. गरमी खूप होती त्याच्यामुळे आपण ब्लॉग कंटिन्यू केला नाही. थोडाफार फिरलो आणि मजा केली. ठीक आहे मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच. लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.